दोन लहानग्यांना मांडीवर घेतलेला 11 वर्षापूर्वीचा तो एकाकी फोटो आणि आज मोदींच्या मंत्रिमंडळातल्या सर्वात कमी वयाच्या मंत्री म्हणून मिळत असलेला सन्मान. सर्वाधिक लिहिलं बोललं गेलं त्या मोदींच्या नव्या मंत्र्यांपैकी एक ठरल्या आहेत रक्षा खडसे. 2013ला पती निखिल खडसेंनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर खचून न जाता सासऱ्यांच्या पाठिंब्यानं राजकारणात उतरणाऱ्या आणि मागे वळून न पाहणाऱ्या रक्षा खडसे उत्तर महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिपदावर पोहोचलेली पहिली महिला, केंद्रीय मंत्रिमंडळातली सर्वात कमी वयाची व्यक्ती, आजवर एकही पराजय न पाहिलेली उमेदवार, सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून जाण्याचा विक्रम, सरपंच ते केंद्रीय मंत्री हा प्रवास सर्वात कमी वयात पार करणारं महिला नेतृत्व, अशी कितीतरी विशेषणं लावत महाराष्ट्राबाहेरही रक्षा खडसे हे नाव आता गाजू लागलेलं आहे. मोदी 3.0 अर्थात मोदींच्या तिसऱ्या टर्मच्या नव्या मंत्रिमंडळात रक्षा खडसे यांची वर्णी लागलेली आहे आणि महाराष्ट्रातून मंत्रिपद मिळवणाऱ्या त्या मोदी सरकारमधल्या एकमेव खासदार ठरले आहेत. रक्षा खडसे यांचा आजवरचा प्रवास राजकीय दृष्ट्याच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही सोपा नव्हता आणि टोकाच्या भावनिक संघर्षाला त्या सामोऱ्या गेल्या होत्या हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण त्याबरोबरच रक्षा खडसे यांची मंत्रिपदी निवड होण्यामागे तिसऱ्या टर्म मधील मोदी सरकारची काय धोरण आहेत हेही पाहणं आवश्यक ठरेल. या व्हिडिओमध्ये त्याचाच आढावा घेणार आहोत. त्यासाठी स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्राला मिळालेल्या केंद्रीय मंत्र्यांपैकी सर्वाधिक चर्चा झालेलं नाव रक्षा खडसे यांचं ठरलंय. याला दोन कारणं आहेत. एक आहे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या संघर्षाच्या किनारीचं आणि दुसरं आहे निकालानंतर महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकीय सामाजिक समीकरणाचं. प्रथम सगळेजण बोलतायत त्या त्यांच्या व्यक्तिगत भावनिक संघर्षाविषयी बोलूयात. देशपातळीवर विशेषतः हिंदी मीडियानं रक्षा खडसेंबद्दल भरभरून लिहिलंय ते त्यांच्या ट्रॅजिक पूर्वायुष्याबद्दल. उत्तर महाराष्ट्रातले नेते एकनाथ खडसे यांची रक्षा खडसे या सून. वास्तविक मुलाच्या आकस्मिक मृत्यूनंतर एकनाथ खडसेंमुळेच रक्षा राजकारणात उतरल्या. 2013 मध्ये निखिल खडसे यांनी आत्महत्या केली. त्यामागे नेमकं काय कारण होतं हे अद्याप उघड झालेलं नसलं तरी त्या अगोदरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीला ते उभे राहिले होते आणि त्यात काँग्रेस नेत्याकडून झालेला त्यांचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता असं बोललं जात आहे. खरं तर त्यापूर्वीच 2 वर्ष रक्षा खडसे या कोथळी गाव जे मुक्ताईनगर मतदारसंघात येतं त्या गावच्या सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर पती निखिल यांच्याप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या सदस्य त्या झाल्या. पण 2013 मध्ये निखिल खडसेंनी आयुष्य संपवलं. या आकस्मिक धक्क्यामुळे रक्षा पुरत्या कोलमडून गेल्या. पदरी 2 कोवळी मुलं होती. मुलगा गुरु तर अवघ्या 1.5 वर्षांचा होता तेव्हा. पुढच्याच वर्षी लागलेल्या लोकसभा निवडणुकीत सासरे एकनाथ खडसे यांच्या आग्रहानं रक्षा खडसेंना भाजपाचं तिकीट मिळालं. 2 छोट्या पोरांना मांडीवर घेतलेल्या रक्षा खडसे यांचा फोटो त्यावेळी खूप गाजला होता. रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे प्रचंड बहुमतानं विजयी झाल्या, निवडून आल्या. आपल्या दिवंगत नवऱ्याच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या काँग्रेस नेत्याचा त्यांनी दारुण पराभव करत वचपा काढला. त्यावेळी रक्षा खडसे अवघ्या 26 वर्षांच्या होत्या. लोकसभेत निवडून गेलेल्या त्या वर्षीच्या सर्वात तरुण खासदार ठरल्या. पुढे 2019 ची निवडणूकही त्या सहज जिंकल्या आणि दुसऱ्यांदा खासदार झाल्या. पण त्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण फिरलं. एकनाथ खडसे यांनी भाजपच्या राज्यातल्या नेतृत्वाविषयी बंड केलं आणि पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केलं. रक्षा खडसे यांनी मात्र भाजपाची साथ जी आहे ती सोडली नाही. सासऱ्यांनाही न दुखावता भाजपातच राहण्याची किमया त्यांनी साधली आणि भाजपनंही त्यांच्यावरती विश्वास दाखवला. 2024 साली पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आणि ती त्यांनी सार्थ ठरवली. आता रक्षा खडसे यांच्या मंत्रिपदाची चर्चा होण्याच्या दुसऱ्या कारणाविषयी बोलूया. महाराष्ट्र ही लोकसभेची निवडणूक कायम लक्षात ठेवेल ती जातीय ध्रुवीकरणामुळे.
जातीच्या राजकारणाचा मोठा फटका या निवडणुकीत भाजपला बसला आणि अनपेक्षित निकाल लागले. दलितांची मदत तर गेलीच, मराठे दुरावले आणि ओबीसींनीही अपेक्षित साथ दिली नसल्याचं विश्लेषक सांगतात. रक्षा खडसेंसारखी महिला खासदार भाजपसाठी या पार्श्वभूमीवर मुलाची ठरली नसती तरच नवल. एकनाथ खडसे हे उत्तर महाराष्ट्रातल्या ओबीसींचे बडे नेते. लेवा पाटील समाज त्यांच्या मागे आहे. रक्षा खडसे अर्थातच लेवा पाटील समाजाच्या आणि माहेरून गुर्जर समाजाच्या लेक म्हणूनही त्यांना जवळच्या. रक्षा खडसे यांचं माहेरचं नाव पटेल, त्या मूळच्या मध्य प्रदेशच्या, पण विशीतच लग्न करून त्या खडसेंची सून झाल्या आणि राजकारणात आल्या. पण या दोनही समाजांच्या पाठिंब्यानं त्या निवडून येत आहेत. रक्षा खडसे यांनी कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदवी देखील घेतलेली आहे. त्यांचं शिक्षण हे मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 3 राज्यामध्ये झाल्यानं मराठी बरोबरच हिंदी, गुजराती आणि इंग्लिश या ज्या काही भाषा आहेत त्या चांगल्या पद्धतीने बोलतात. आता या सर्वात तरुण मंत्री ठरलेल्या रक्षा खडसे यांच्याकडे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्या कसं काम करतात यावर त्यांच्या पुढच्या यशाची गणितं निश्चित होतील. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.